हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा अनिताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर बघा, ह्या चॅनलमध्ये तुम्हाला ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग आणि फॅशन, वन पीस, ड्रेस कटिंग, नऊवारी साड्या असे भरपूर तुम्हाला ह्याच्यात पाहायला भेटतील, ज्यातून तुम्ही काहीतरी शिकताल. तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी सकाळी 11 वाजता आलते दुकानात. तर शॉपमध्ये आल्याच्या नंतर थोडा वेळ बसले, 1-1.5 तास, कारण घरचे काम करून यायचं आणि मग शॉपमध्ये येऊन परत लगेच कामाला लागायचं. खूप ताप होतोय. तर आणि त्यात गरमी गरमी जास्त आहे. तर त्याच्यामुळं काय झालंय बघा, काम कमी आणि थकून दमून हे जास्त जात आहे. तर मी आल्याच्या नंतर बसले 1-1.5 तास, थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मी अख्खे ब्लाऊज कटिंग केलेले आहेत आणि अजून काय राहिलेत ब्लाऊज कटिंग करायला. तर संध्याकाळचे तुम्हाला सांगू का, संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि 5:15 वाजले. तर बघू शकता, त्याच्यामध्ये मी बाहेर पण गेलते एकदा दुकानात. तिकडून आल्याच्या नंतर थोड्या वेळ परत बसले आणि परत अजून ब्लाऊज कटिंग करायचे राहिले, ते पण मी तुमच्यावर शेअर करणार. काय कटिंग केले, किती राहिलेत, अजून किती शिवायचे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही इथं, तर बघू शकता हे नवरीचे 4 ब्लाऊज आहेत. हे 2 काठापदराचे, हे एक आणि हे रेडवाला शालू. तर हे नवरीचे 4 ब्लाऊज कट केले आहेत. तर 2 म्हणजे नवरीचे हे नंतर शॉपिंग करून आल्याच्या नंतर हे 4 ब्लाऊज मी कट केले. आणि त्याच्या अगोदर मी कोणते कट केले, तर ही एका मॅडमचे, डॉक्टर मॅडमचे, त्यांचे हे 2 ब्लाऊज कट केले. त्याच्यानंतर या पिशवीमध्ये बघा, तुम्हाला दाखवते. हा, मापाचं कसं व्यवस्थित ठेवलं तरच राहतं. तर हा गोल्डनचा आणि हा मरून चॉकलेटी. तर हे 2 ब्लाऊज परत कट केलेले आहेत. त्याच्यानंतर हा पण एक कट केलेला आहे. त्याच्यानंतर हे 2 पण कट केलेले आहेत. हे 2 म्हणजे किती झाले बघा, हे 3, हे 2 5, हे 5, हे 2 6 आणि हे 4 6 आणि 4 10. तर हे 10 ब्लाऊज कट केलेले आहेत आणि तुम्हाला अजून दाखवते. तर बघू शकता टेबलवर बघा, हे मी अस्तर 5 अस्तर कट केलेले आहेत, म्हणजे 5 ब्लाऊज कट केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याची मेन फॅब्रिकवर ठेवून कट करायचे राहिलेले आहेत. तर बघू शकता कशी कट करते. तर चला मग, तर मी काय करते तुम्हाला सांगू का. तर एकाच कस्टमरचे असे 4-5 ब्लाऊज असेल शिवायला आणि सिंपल असेल किंवा डिझाईन वेगळी असेल तर मग नाही करत. जेवढे सिंपल शिवायचे तेवढे काय करते, एकावर एक अस्तर ठेवून डायरेक्ट सगळे कट करून घेते. कारण ते कस्टमर एकतर प्रिन्स कट किंवा कटोरी असे सेमच एकच पॅटर्न शिवते, वेगळ्या वेगळ्या पॅटर्न अजिबात टाकत नाही. तर ह्या नवरीच्याला होता 2 कटोरी आणि 2 प्रिन्स कट, एकाला बोटनेक होता. तर अशी पॅटर्न होते, त्याच्यामुळे हे सेपरेट सेपरेट कापावं लागलं. पण 2 कटोरीचे होते ते मी सेमच कट केलेले, ते एक वेगळा पॅटर्न आणि एक वेगळा पॅटर्न. तर ह्याचे 2 वेगळे पॅटर्न असं जरा वेगळे वेगळे कट करावं लागतं, पण सेम असेल तर एखाद्या. तर मी तिथं तुम्ही टेबलवर बघितलं, मी 5 अस्तर एखाद्याच कट केलेले आहेत. तर आता ते मेन फॅब्रिकवर ठेवून कट
केलेले आहेत. 17 ते 18 ब्लाऊज कट केलेले आहेत, राहिलेत आता. तरी अजून 7 ब्लाऊज कट करायचे राहिलेत आणि ते मला 30 तारखेच्या आत कंप्लीट झाले पाहिजे. त्या 8 दिवसात थोडे सगळे ब्लाऊज माझ्याकडून शिवून झाले पाहिजे. तर बघूया होतेच का नाही. तर भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.